विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला आर्थिक बळ देतानाच त्यांच्यामध्ये विवेकवादी विचारांची जडणघडण व्हावी या उद्देशाने स्मृतिशेष मधुकरराव तामगाडगे ट्रस्टच्या वतीने शिष्यवृत्ती वितरण आणि करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात आले। तसेच अनाथ मुलींसाठी यावर्षीपासून अथर्व शिष्यवृत्ती सुरू करण्यात आली। कार्यक्रमात कुसुमताई तामगाडगे, एफडीए कमिशनर तुकाराम मुंडे, आयकर आयुक्त धनंजय वंजारी, रिझर्व्ह बँकेचे विभागीय व्यवस्थापक सचिन शेंडे, नागपूर विद्यापीठाच्या पाली व बुद्धिस्ट स्टडीज विभागाचे प्रमुख डॉक्टर नीरज बोधी, नागालँडचे अपर पोलीस महासंचालक संदीप तामगाडगे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते। तामगाडगे ट्रस्टच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दिली जाणारी शिष्यवृत्ती ही केवळ आर्थिक मदत नसून त्यांच्या शिक्षणाच्या आणि भविष्यातील प्रगतीच्या वाटचालीला मिळणारे प्रोत्साहन आहे। आर्थिक अडचणींमुळे कोणत्याही गुणवंत विद्यार्थ्याचे शिक्षण थांबू नये यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचेही यावेळी अधोरेखित करण्यात आले। यासाठी या ट्रस्टच्या उपाध्यक्षा ज्या या ट्रस्टला संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशभर घेऊन जाण्यासाठी अहोरात्र कार्य करतात, अशा ट्रस्टच्या उपाध्यक्षा आदरणीय लीना तामगाडगे मॅडम यांना विनंती करतो की आजच्या या कार्यक्रमाचं त्यांनी प्रास्ताविक करावं। सन्माननीय अतिथी आणि उपस्थित श्रोते, कोणताही समाज उपयोग उपक्रम हा एका दिवसात उभा राहत नाही। त्यामागे अनेक वर्षांची तपश्चर्या असते किंवा एक जिद्द किंवा ध्यास असतो। तामगाडगे ट्रस्टच्या अधिकृत स्थापना होण्यापूर्वीपासूनच तामगाडगे परिवार वेगवेगळ्या सामाजिक क्षेत्रामध्ये निस्वार्थपणे कार्यरत होताच। निःशुल्क अभ्यासिका तयार करून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या वंचित किंवा गरजू मुलामुलींना पुस्तकं उपलब्ध करून देणे आणि गरजवंत विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करण्याची या परिवाराची सतत काम करत राहिलं। या सामाजिक बांधिलकीचा वारसा आला तो स्वर्गीय मधुकरराव तामगाडगे म्हणजे आमचे बाबा यांच्याकडून। मधुकरजी तामगाडगे यांनी भारतीय सेनेमध्ये राहून देशसेवा केली आणि तोच सेवाभाव त्यांनी समाजात देखील जपला। विशेषतः मुलींच्या शिक्षणाबाबत ते नेहमीच सर्वांना प्रोत्साहित करायचे। दुर्दैवाने नियतीने त्यांना 2015 साली काळाच्या पडद्याआड नेले। आपल्या हे थांबलेले कार्य कसे समोर नेता येईल, आपल्या वडिलांचे हे कार्य कसे पुढे नेता येईल, हा एकच ध्येय प्रेरित करून संदीप तामगाडगे म्हणजे माझे मिस्टर यांनी 2017 साली आपल्या वडिलांच्या स्मृतिप्रित्यर्थ स्मृतिशेष मधुकरराव तामगाडगे शैक्षणिक शिष्यवृत्ती या योजनेची सुरुवात केली। या योजनेचा उद्देश एकच होता, आर्थिकदृष्ट्या मागासलेले सर्व समाजातील हुशार गरीब वडील नसलेले व अनाथ मुलींच्या शिक्षणात कुठल्याही प्रकारचा खंड पडू नये। कारण शिक्षण हेच माणसाला समाजातून अज्ञानाच्या अंधकारातून दूर करतं। त्यांना शिक्षणास प्रोत्साहित करून स्वतःच्या पायावर उभे करण्याचं हे ट्रस्टच्या मार्फत सुरू असलेलं हे कार्य मागील 9 वर्षापासून अविरत हे कार्य सुरू असून आतापर्यंत तब्बल 700 मुलींना या शिष्यवृत्तीचा लाभ मिळाला आहे। आणि आजच्या या ऐतिहासिक सोहळ्यात जवळपास 100 अनाथ व होतकरू मुलींना शिष्यवृत्ती वाटप करण्यात येणार आहे। हे कार्य करत असताना ते अधिक संघटित राहण्याकरता 2021ला स्मृतिशेष मधुकरराव तामगाडगे चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना करण्यात आली आणि ट्रस्टद्वारे शिक्षण व आरोग्य या विषयावर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करण्यात येत आहे। आरोग्य क्षेत्राचा विचार केल्यास ट्रस्टने सिकल सेल एनिमिया या गंभीर अनुवंशिक आजारावर अत्यंत प्रभावी काम करायला सुरुवात केली। यामध्ये निःशुल्क सिकल सेल टेस्टिंग, निःशुल्क औषध वितरण, रुग्णांचे समुपदेशन, निःशुल्क रुग्णवाहिका आणि रक्तदान शिबिरांचे आयोजन विविध ठिकाणी करण्यात आलेले आहे। आजवर ट्रस्टने नागपूर, भंडारा, वर्धा, गोंदिया जिल्ह्यात 370 गावांमध्ये 381 सिकल सेल तपासणी शिबिरं आयोजित केली आहेत। यामध्ये 307 प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील 29,532 विद्यार्थ्यांना तर एकूण 32,614 विद्यार्थी आणि नागरिकांचे सिकल सेल तपासणी करण्यात आली आहे। आज घडीला 261 सिकल सेल रुग्णांना घरपोच निःशुल्क औषध उपलब्ध करून दिली आहेत।
दिली जातात आणि त्यांना नियमित आरोग्य तपासणीसाठी प्रोत्साहित केल्या जातं. सोबतच रुग्णांसाठी ट्रस्टद्वारे आयोजित केलेल्या 6 ब्लड डोनेशन कॅम्पमधून 252 युनिट रक्त GMC नागपूरला देण्यात आलेले आहे. हे सर्व करण्यामागे ट्रस्टचा एकच उद्देश आहे, सिकल सेल या आजारावर कोणतीही कायमस्वरूपी इलाज नाही. यावर जनजागृती हाच एकमेव इलाज आहे आणि म्हणूनच 2047पर्यंत सिकल सेल मुक्त भारत करण्याचा जो सर्वोच्च लक्ष्य तामगाडगे ट्रस्टने ठेवलेला आहे. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे जे काही मार्गदर्शक या ठिकाणी आहेत त्यांचं आपण 1 बाय 1 या ठिकाणी मार्गदर्शन घेऊया. वेळ आपल्याकडे कमी आहे, परंतु मान्यवर जे आहेत त्यांचं अत्यंत महत्त्वाचं मार्गदर्शन या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे. तर मी मार्गदर्शनाकडे वळतो. या ठिकाणी आज आपण पहिल्या मार्गदर्शनासाठी या ठिकाणी बोलवतो आहे डॉक्टर नीरज बोधी सर, जे नागपूर विद्यापीठामध्ये पाली आणि बुद्धिस्ट स्टडी विभागाचे HOD आहेत. खरोखर हा एक अतिशय अभिनंदनीय सोहळा आहे. त्यामुळे सर्वप्रथम मी माझ्या मंगलकामना आदरणीय तामगाडगे सर आणि त्यांच्या या कार्याला मी समर्पित करतो. सर्वांच्या मंगलकामनेतून हा जो एक सोहळा या ठिकाणी आयोजित झालेला आहे, हा दीर्घकाळ या समाजाला सुख प्रदान करणारा आहे. माझ्या दृष्टीमध्ये जे व्यक्तिमत्व आज मंचावर आहेत, आदरणीय तामगाडगे सर आहेत, आदरणीय मुंडे सर आहेत, गायकवाड सर आहेत, यांचा माझा जो म्हणजे ज्यांना बघितलं मी, त्या पालीतली एक सुंदर गाथा यांच्याकरिता मी इथे सांगतो आहे. ही गाथा यांचं व्यक्तित्व प्रदर्शित करणारी आहे आणि ती गाथा अशी आहे: सेलो यथा एक घनो वाते न समीरती एवं निंदा प्रशंसासु न समिंजंती पंडिता. तर ही गाथा काय सांगते की जसा ठोस पर्वत आहे किंवा एखादा दगड आहे, मोठा दगड आहे, ठोस पर्वत आहे, हा वाऱ्याने हलत नाही, त्याचप्रमाणे निंदा किंवा प्रशंसेने जे पंडितजन आहेत ते विचलित होत नसतात. आणि हे व्यक्तिमत्व असे आहेत जे विचलित होत नाही, अतिशय कठीण प्रसंगामध्ये सुद्धा विचलित न होता आपल्या ध्येयाप्रती समर्पित होऊन कार्य करणे हे या व्यक्तिमत्वांनी साध्य केलेलं आहे. आणि मी विशेष या मंचावर मला ही संधी मिळाली तर मी गमावणार नाही. आणि मुंडे सरांचं मी विशेष धन्यवाद देतो की आपल्यामुळे माझी आखीव पत्रिका विनामूल्य झाली होती आणि मी तिथे उपस्थित होतो. सरांनी धाड घातली म्हणजे आपल्या भाषेमध्ये सरांनी विजिट केली आणि यांचं काम का नाही झालं विचारणा केली आणि माझं काम लगेच झालं. त्याबद्दल विशेष धन्यवाद सर आपले. तर हा एक अनुभव आहे. आणि ह्या कार्यक्रमाची महत्ता यामध्ये सुद्धा आहे की बाहेर गावून जवळपास यवतमाळ किंवा अन्य ठिकाणच्या बसेसमधून लोक आलेले आहेत त्यांच्या अडचणी सरांना सांगण्यासाठी. तर ही विशेषता आहे. एखाद्या व्यक्तीसाठी एवढ्या दुरून कोणी येत आहेत तर यामध्येच मला वाटते त्या व्यक्तिमत्वाचं यश आणि कीर्तीसुद्धा दिसून येते आहे. तर हे एक बाजू झाली. मला अगदी कमी वेळ दिलेला आहे आणि त्या कमी वेळात मला फक्त मी ज्या विषयामध्ये आहे पाली आणि बुद्धिझम यामध्ये काय रोजगाराच्या संधी आहेत याबद्दल सुद्धा मला सांगायचं आहे. तर एक सुभाषित जे आहे ते मी सांगतो आणि त्यामधून पुढे आपली दिशा आपल्याला कळेलच. भगवान बुद्धांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की जे बाहू सच्चंच सिप्पंच विनयोच सुशिक्षितो सुभाषिताच या वाचा एतं मंगल उत्तमं. हे सुभाषित आपण सर्वांनी लक्ष ठेवलं पाहिजे की त्यांनी आपल्याला काय सांगितलेलं आहे. सुख कशात आहे. एक डिग्री घेणे, एक शिक्षण घेणे एवढ्यापुरतं मर्यादित राहू नये. तरुणांनी लक्षात घ्यावं की एवढ्यापुरतं आपण मर्यादित राहू नये, तर आपण बहुश्रुत व्हावं, भिन्न भिन्न प्रकारचं ज्ञान संपादित करावं, हे अतिशय महत्त्वाचं आहे. आणि म्हणून सिप्प म्हटलेलं आहे. सिप्प म्हणजे शिल्प. शिल्प हे आज म्हटलं तर ते दगड फोडण्याची विद्या नाही. आज लोकांना शिल्प म्हणजे फक्त दगड दिसतं, तर शिल्पविद्या म्हणजे पोटा पाण्याची विद्या, ज्यामुळे आपलं उदरभरण होतं, आपण आपल्या परिवाराचं संगोपन करतो. ही कुठलीही विद्या
आपण ग्रहण केली पाहिजे, परंतु एकच करून भागणार नाही. तर वेगवेगळ्या प्रकारच्या विद्या जर आपण ग्रहण केल्या, तर आपण जे आहे की एकात यश मिळालं तर ठीक आहे, नाही मिळालं तर आपण दुसऱ्या क्षेत्रामध्ये यश बघू शकतो. आणि म्हणून हे महत्त्वाचं आहे की आपण भिन्न भिन्न प्रकारच्या विद्या संपादित करणे. आणि या युवावस्थेमध्ये जो या प्रकारे कौशल्य संपादन करतो, त्या व्यक्तीचा मरण असत नाही. तो आपलं भरण जे आहे, उपजीविका जी आहे ती कुठेही करू शकतो. आणि हे आवश्यक आहे. म्हणून या माध्यमातून मी हे सांगू इच्छितो की आपण भरपूर शिकावं आणि नैराश्यामध्ये कृपया जाऊ नका. कारण की आपल्याला जर या ठिकाणी हा जन्म लाभलेला आहे, मनुष्य जन्म, तर अतिशय सुंदर म्हटलेला आहे, किच्चो मनुष्यपटी लाभो. म्हणजे हा मनुष्याचा जो जन्म आहे हाच मोठा कठीणतेनं मिळालेला आहे. आणि तो एखाद्या कारणासाठी, एखाद्या गोष्टीसाठी गमावणं हे काही योग्य नाही. आणि म्हणून माझी तरुणांना विनंती आहे की एखादा नीटचा पेपर नाही बिघडला, नाही चांगला गेला म्हणून आपलं आयुष्य बिघडवणे किंवा संपवणे हे काही योग्य नाही. आपल्या जीवनाच्या वाटा आपल्याला चोखाळता आल्या पाहिजे, आपल्याला नवीन वाटा शोधता आल्या पाहिजेत. यासाठी हे सुभाषित अतिशय मार्गदर्शक आहे. ते आपल्या सुखाचं माध्यम बनणार आहे. आणि पाली आणि बुद्धिझम हा जो क्षेत्र आहे हा अतिशय व्यापक आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे. मी विनंती करतो आहे की याकडे थोडं आपण गांभीर्यानं बघावं की हा जो विषय आहे व्यापक आहे. संपूर्ण जगाची आज ती म्हणजे दिशादर्शक अशी भाषा आहे. पाली भाषेमध्ये जर्मनीमध्ये संशोधन होतं, इंग्लंडमध्ये संशोधन होतं. इंग्लंडमध्ये पॉलिटेक्स सोसायटी आहे, तिथलं मटेरियल जगभर पसरलं, ते जगातल्या विविध भाषांमध्ये अनुवादित झालं. आपल्याकडे जे देवनागरीमध्ये त्रिपिटक आहे हे सुद्धा त्या पॉलिटेक्स सोसायटीच्या आधारे ट्रान्सलेटेड झालेलं आहे. आणि त्यामुळे जे आहे की आपण लक्ष द्या की हा विषय साधारण नाही, तरीही लोक विचारतात की स्कोप काय आहे. ही मोठी विडंबना आहे. म्हणजे एक व्यक्ती मला नोकरीसाठी 10 लाख देतो म्हणे आणि मुलगी पण देतो म्हणे, पण म्हणे या विषयाला स्कोप काय ते सांगा म्हणे. मी म्हटलं मला काही नको. ठीक आहे. तर ही आपल्या समाजाची अवस्था आहे की आपण कुठल्याही गोष्टीमध्ये स्कोप शोधतो. स्वाभाविक आहे तरुण मुलांनी शोधणं, परंतु यामध्ये जो व्यक्ती आपलं सर्वस्व अर्पण करण्याचं, समर्पण करण्याची क्षमता ठेवतो, तो कुठल्याही क्षेत्रामध्ये यशस्वी होऊ शकतो. यानंतर आपल्या मार्गदर्शनासाठी आम्ही आमचे दुसरे प्रमुख अतिथी आदरणीय धनंजय वंजारी सर, IRS 2008 बॅच आणि सध्या ते इन्कम टॅक्स कमिशनर म्हणून जबलपूर येथे कार्यरत आहेत. होनहार साथियों, आज इस कार्यक्रम में आते हुए मुझे इसके पहले भी मैं आ चुका हूँ. तामगाड़गे दादा और हमारी आई कुसुमताई मधुकर राव तामगाड़गे, इन्होंने जब जब ये प्रोग्राम उनका रहा है तो मुझे बुलाया है और मैं अपना गौरव समझता हूँ, सम्मान समझता हूँ कि इस कार्यक्रम में उन्होंने हमेशा मुझे बुलाया है और मैंने प्यार और दुलार के साथ में इसमें शिरकत की है. आज आप लोग इतनी बड़ी तादाद में इस हॉल में बैठे हैं और हम आने वाले समय में मुंडे सर को भी सुनेंगे. उसके पहले मैं जो मेरे को संक्षिप्त समय मिला है उसमें 2 चीजें आपके सामने रखना चाहता हूं. आप सब लोगों को पता है कि ये जो समय होता है जिस वक्त हम अपने फॉर्मेटिव ईयर्स में होते हैं, जब हम अंडर ग्रेजुएशन में रहते हैं, 12th में रहते हैं, तो उस वक्त हमारे सामने कई चैलेंजेस होते हैं. हमारी एक व्यक्तिगत चुनौतियां होती हैं, फैमिली की चुनौतियां होती हैं, हमारे पास में आर्थिक चुनौतियां होती हैं, आप सब लोगों को पता है. और इन सभी चुनौतियों के माध्यम से हमको अपना कुछ अस्तित्व निर्माण करना पड़ता है. अब जब आप अस्तित्व की बात करते हैं तो इसका मतलब यह नहीं है कि आप एक इंसान होने के नाते इस धरती पर आपका अस्तित्व हो गया और सब कुछ हो गया करके. आपको यहां पर जब इंसान के रूप में आते हैं तो इंसान के रूप में जाने के लिए भी ट्रेनिंग लेना होता है, और वो ट्रेनिंग आपके घर से शुरू होती है. और ये जो दौर होता है आपका, जब आप 12वीं में रहते हैं, अंडर ग्रेजुएशन रहते हैं, तो इस दौरान आपकी जो चैलेंजेस रहती हैं उसमें सबसे बड़ी चैलेंज ये रहती है
कि आपका वैचारिक परिवर्तन होना बहुत जरूरी होता है। अगर आपका इस दौरान वैचारिक परिवर्तन अगर व्यवस्थित होता है, आपको एक दिशा मिलती है, तो आने वाले समय में साथियों आपके लिए अपना कैरियर चुनना और अपने लाइफ को मीनिंगफुल बनाना, अर्थपूर्ण बनाना, इसमें सहूलियत होती है। सहूलियत का मतलब यह नहीं है कि आगे में आपको चुनौतियां नहीं आएगी। जैसे कि यहां पर तमाम हमारे जो सम्मानित साथी बैठे हुए हैं, उन्होंने अपने एक विशेष कैरियर को चुना एक विशेष सोच के साथ में, लेकिन इसका मतलब यह नहीं हुआ कि अभी उनके पास में चुनौतियां नहीं है। मुंडे सर इसको भली भांति जानते हैं, सभी यहां पर चुनौतियां देख चुके हैं। लेकिन मेरा इसमें एक कहना यह है साथियों कि जब आप उस वैचारिक परिवर्तन से गुजरते हैं तो आपको इस बात से सहूलियत होती है कि आगे मुझे क्या करना है करके। और नहीं तो क्या होता है कि जब आप 12वीं की परीक्षा देते हैं और 12वीं की परीक्षा देने के बाद में जब आप कोई कोर्स ज्वाइन करते हैं, कोई प्रोग्राम ज्वाइन करते हैं, तो उसके बाद में जब आप 3 साल के बाद में, 4 साल के बाद में या 5 साल के बाद में जब वो कोर्स कंप्लीट कर लेंगे, तब आपके पास में वही प्रश्न नहीं होना चाहिए जब 12वीं पास करने के बाद में आपके सामने था। वो होती है दिशा। और उसके बाद में अगर आपने ग्रेजुएशन किया और ग्रेजुएशन करने के बाद में आप फिर से पीजी कर रहे हैं और पीजी करने के बाद में फिर से आपके सामने अगर सवाल है कि अभी मैं क्या करूं, तो इसका मतलब यह हुआ है कि आपकी सोच और आपका जो परिवर्तन है, वैचारिक परिवर्तन, अपने कैरियर के प्रति, समाज के प्रति और आगे आने वाले जो कार्य करना चाहते हैं उसके प्रति, वो अभी भी बना नहीं है साथियों। आपकी अंडरस्टैंडिंग यह तय करती है कि आपका निर्णय आपके लिए कितना सही रहेगा। मैं ये नहीं बोल रहा हूं कि वो किसके लिए कितना सही था। मेरा यह कहना है कि आपने जो कार्य किया है वो आपके लिए कितना सही है, आपकी सोच के लिए कितना सही है, इसको डिसाइड करने वाला कोई दूसरा व्यक्ति नहीं होना चाहिए, वो खुद आप होना चाहिए। दैट इज व्हाट यू हैव टू गो फॉर। और नहीं तो कई बार ऐसे बच्चे आते हैं, कई बार ऐसी बच्चियां और विद्यार्थी आते हैं साथियों, जिसमें कि हमको यह बताने के लिए दिक्कत होती है जब वे पूछते हैं कि यह करना सही होगा, वो करना सही होगा, हमें यह करना चाहिए या वो करना चाहिए करके। मैं आपको बताना चाहता हूं कि मैं अंडर ग्रेजुएशन के फाइनल ईयर में तक था, तब तक मुझे यह पता नहीं था कि आईएएस की एग्जाम एक्चुअली होती क्या है। मुझे लगता है यहां पे बैठा मंच भी इस चीज को शेयर करेगा, इस सोच को। हमको पता नहीं था उस दौरान कि ये क्या होती है, कलेक्टर कैसे बनते हैं, कमिश्नर कैसे बनते हैं, डिप्टी कलेक्टर कैसे बनते हैं, कोई एसपी कैसे बनता है, पुलिस के कमिश्नर या आईजीपी कैसे बनते हैं, एडीजीपी कैसे बनते हैं करके। वी आर नॉट अवेयर। लेकिन आपकी मेहनत, सारी परिस्थितियों को बाजू में रखते हुए भी आपने कंसिस्टेंटली अगर फोकस तरीके से अपनी एक सोच बनाई, तो ये सारी परिस्थितियां आपके लिए कहीं ना कहीं मार्ग बनाती हैं। और आप यकीन नहीं करेंगे कि वो जो परिस्थितियां आपने पहले झेली है साथियों, वो बहुत कुछ आपकी नए मार्ग प्रशस्त करते हैं। मेरा हमेशा कहना रहा है कि जब भी आप कैरियर के बारे में सोचते हो तो आपको अपने वर्तमान के बारे में और भविष्य के बारे में सोचना चाहिए, लेकिन साथ में यह भी सोचना चाहिए कि पास्ट ने आपको क्या क्या सिखाया है। जो दौर 20 साल पहले था, जो दौर 40 साल पहले था, जो कैरियर के एवेन्यूज 30 से 40 साल पहले थे, वो आज कहां है? आज है वो दौर? क्या आप बता सकते हैं कि जिस तन्मयता के साथ में, जिस कॉन्फिडेंस के साथ में हम उस वक्त तैयारियां करते थे कि ये वाला एग्जाम, ये गवर्नमेंट की नौकरियां इसके माध्यम से मिलेंगी? नो, द टाइम्स हैव चेंज्ड। और इसीलिए हमको इस बात को हमेशा याद रखना चाहिए कि जब भी आप कैरियर के बारे में बात करते हैं साथियों, तो आपकी सोच बनना बहुत जरूरी है। हमारे अगले जो मार्गदर्शक है माननीय सचिन शेंडे सर। मी ना करिअरवर नाही बोलणार आहे, मी बोलणार आहे एक मीनिंगफुल लाईफ विथ राईट करिअर चॉईस.
अँड आपण बघतो ना आपला वर्ल्ड खूप चेंज झाला आहे, लॉट ऑफ चेंजेस. काय अगोदर जे आम्ही बघितलं, जसं आम्ही VRCमध्ये पासआउट झालो, सिव्हिल सर्व्हिस देत होतो, अलाइडमध्ये होतो, मग इकडे तिकडे गेलो. आणि आता आमच्या वेळेस जसं बोलले वंजारी साहेब की ऑपॉर्च्युनिटी लिमिटेड होत्या, इंजिनियर हे ते. आता opportunities galores. There are so many opportunities, so many things are available to all of you. That's wonderful. You are at wonderful stage of that. आणि सक्सेसचा डिफिनेशन पण चेंज होतोय. आणि अजून एक बघतोय की ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट अँड दिस सर्टिफिकेट मे नॉट हेल्प यू मच और मे बी टू गेट एंट्री, बट करिअर बनवण्यासाठी आणि मोठं होण्यासाठी तुम्हाला अजून काहीतरी लागेल. आणि फायनल चीज त्याच्या चेंजिंग और अ चेंज इज द टेक्नॉलॉजी. अगोदरचे जेवढेही टेक्नॉलॉजी आले तुम्ही बघितलं असेल ते आपल्याला मदत करायला काम करतात. फायर असो, व्हील असो, पॉवर इंजिन असो, स्टीम इंजिन असो, टेलिग्राफ असो, इंटरनेट असो, मोबाईल असो, कम्प्युटर असो. पण ही जे टेक्नॉलॉजी येत आहे इट्स फंडामेंटली डिफरंट. आजपर्यंत सर्व टेक्नॉलॉजी आपल्या हिशोबाने वागत होती, आपण चालवत होतो आणि आपण ॲक्ट करत होतो, तेव्हा ती चालते. तुमचा मोबाईल स्वतःहून तुमच्याशी बोलणार नाही, कोणाला फोन लावणार नाही जोपर्यंत तुम्ही सांगणार नाही. बट दिस टेक्नॉलॉजी हॅज द पॉवर टू ॲक्ट अँड रिझन लाईक ए ह्युमन बीइंग. सो इट्स अ बिग चॅलेंज, सो वी हॅव टू प्रिपेअर फॉर दॅट. तर मला पण 10 मिनटं दिले आहे, तो आय रिस्ट्रिक्ट टू दॅट मच ऑफ टाईम ओनली. तर 3 सनराईज इंडस्ट्रीज मला दिसतात. आता मी 25-26 वर्ष टेक्नॉलॉजीमध्ये काम केलं, मागच्या 3-4 वर्षापासून ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये काम करतोय. तर मला असं वाटते की वी हॅव टू गिअर अप फॉर टेक्नॉलॉजी, अँड टेक्नॉलॉजी इज हॅव्हिंग ब्युटिफुल करिअर अपॉर्च्युनिटी फॉर ऑल ऑफ अस. आणि मी हे जो बोलतोय तर अजून एक पॉईंट मला सांगायचं राहून गेलं. हाऊ मेनी ऑफ यू आर जॉटिंग डाऊन द पॉईंट्स, बिकॉज बाय द टाइम यू लीव दिस ऑडिटोरियम I don't think you'll remember more than 10 to 20%. So this message is for the student. If you come across beautiful point, whatever it may be, for your career and life, तुमच्याकडे मोबाईल आहे ना, जॉट डाऊन करा. इफ यू हॅव वंडरफुल मेमोरी, गुड. Else, jot down this point because all these dignitaries are coming with beautiful long experience which is going to benefit. मेरे को भी एक बहुत बड़ा benefit मिला था, मैं वो आखिरी में बोलूँगा. जस्ट इन केस आई फॉरगेट, जस्ट रिमाइंड मी दैट व्हाट मुझे बताया गया था. आखिरी में बोलूँगा वो पॉइंट, है ना. तो टेक्नोलॉजी में आर्टिफिशियल इंटेलिजेंस बोलो, मशीन लर्निंग बोलो, जो क्वांटम टेक्नोलॉजी आ रही है, इसमें बहुत सारे ब्रांचेस है, बहुत सारे डेटा एनालिटिक्स, बहुत सारे अपने अपॉर्चुनिटी है. कुछ दिन पहले हमने बाबा साहब कन्वेंशन हॉल में AIML के ऊपर लिया था. आप बोलेंगे ये AIML तो सिर्फ इज इट फॉर इंजीनियर्स? नो, इट इज़ फॉर इंजीनियर्स. देयर आर डिफरेंट कोर्सेज आर अवेलेबल वेयर दे कैन एंटर इन टू द करियर और ग्रो इन दर करियर. But at the same time, AIML is also for non-engineer also. मैं तो बोलता लॉ, BSc, BCom इनके लिए भी ये टेक्नोलॉजी बहुत यूजफुल है. जिनके पास ये टेक्नोलॉजी इन्होंने लिवरेज किया, उनको अच्छा करियर भी मिलेगा और आगे भी बढ़ोगे. सो दिस टेक्नोलॉजी में आपको अपना करियर बनाने के लिए बहुत अपॉर्चुनिटी है. ऑफ द स्टेज, one of the time we'll discuss in detail what are the courses you can do or what you are doing for both engineer and non-engineer. This is the first area I would like to emphasize as far as technology is concerned. और वो बोलते हैं ना, technology will not replace the people, but the people who know the technology will replace the people who don't know technology. Remember this. And then decide what you want to do in your life. So this is the first area I wanted to tell you about. Second, मैं बैंक से आया हूँ, रिजर्व बैंक से आया हूँ. रिजर्व बैंक बहुत सारे फाइनेंशियल आउटरीच और एंटरप्रेन्योर्स के वर्कशॉप करता है. तो मैं RBI और बैंकिंग इंडस्ट्री के बारे में बोलना चाहूँगा. बहुत ब्यूटीफुल अपॉर्चुनिटी है. हम कहाँ से कहाँ पहुँच गए. मैं भी नागपुर का हूँ, मिडिल क्लास फैमिली, लोअर मिडिल क्लास फैमिली से आया हूँ, बट आज यहाँ पे खड़ा हूँ. तो ब्यूटीफुल करियर इन बैंकिंग. और इसमें भी जैसा रिजर्व बैंक बोलो या बाकी के बैंक बोलो, तो पहले डेबिट, क्रेडिट, लोन देना ये काम होता था. अभी बैंकर टुडे इज़ नॉट ए बैंकर एनीमोर. आज के बैंकर को टेक्नोलॉजी भी आना चाहिए, उसको एनालिसिस भी करते आना चाहिए, उसको कस्टमर का बिहेवियर भी समझते आना चाहिए, उसको रिस्क मैनेजमेंट भी लेते आना चाहिए. और जो ये समझ गया, उसको बैंक में, फाइनेंशियल सेक्टर में बहुत सारी अपॉर्चुनिटी है. सो दिस इज द सेकेंड एरिया आई वांटेड टू एम्फसाइज एज वेल एज करियर अपॉर्चुनिटी इज कंसर्न. एंड द थर्ड वन, थोड़ा सा मेरे दिल के क्लोज में है, एंटरप्रेन्योरशिप, है ना. खुद के धंधे निकालना है, खुद का वो करना है. जैसा कुछ भी हो, मेरा कहना है कि दिस इज़ द फ्यूचर. क्योंकि टेक्नोलॉजी के चलते हुए कितने जॉब्स अवेलेबल रहेंगे.
कितने रहेंगे? आपने रिसेंट में जो भी देखा होगा, सुन रहे होंगे कि जॉब अपॉर्चुनिटी काफ़ी कम होते जा रही, जो पहले जितनी थी उतनी नहीं है। तो फिर हम क्यों ना और स्टार्टअप अपना करें, अपना कुछ बिजनेस करें, छोटे छोटे आइडिया से करो, कुछ भी करो। ब्यूटीफुल अपॉर्चुनिटी। आप क्यों जॉब सीकर बनते हो? आप जॉब देने वाले बनो ना भाई। यू गिव द जॉब, और तुम्हारा जो ड्रीम है, पैशन है, जो पहले स्पीकर ने बात करे, उसके ऊपर काम करो। मी आदरणीय उन्मेष वाघ सरांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी यावं, आपलं मार्गदर्शन करावं. इथे बोलताना दोन गोष्टीचा उहापोह ऑलरेडी केला गेला आहे की तुमची वैचारिक विण घट्ट असावी, जेणेकरून तुमच्याकडे ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन आणि त्यानंतर PhD केल्यानंतरही पुढे काय करायचं हा प्रश्न उभा राहायला नको. हे जेव्हा तो बोलला त्याच्या मागे त्याचा स्वानुभव होता आणि त्याचं म्हणणं एकदम बरोबर आहे. मी असो, संदीप असो, तुकाराम असो, आम्ही आमचं ग्रॅज्युएशन त्या सब्जेक्टमध्ये का केलं याचं उत्तर आम्हाला आजपर्यंत मिळालेलं नाही. त्याच्यामुळे तुमच्यासमोर हा प्रश्न उभा राहणार नाही, कारण की तुम्हाला जी माहिती हवी ती विपुल प्रमाणामध्ये उपलब्ध आहे. त्यांनी वेगवेगळ्या विषयांबद्दल, वेगवेगळ्या गोष्टींबद्दल सांगतो. मी माझ्या विषयाकडे वळताना आज सगळे विद्यार्थी इथे आहेत, त्यांना एक गोष्ट आमच्या अनुभवावरून सांगू इच्छितो. ती म्हणजे हा जो तुम्ही अभ्यास करता आहात, त्यानंतर तुम्ही स्पर्धा परीक्षांचा अभ्यास कराल, तुम्हाला यश मिळो अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. 14 लाख लोक दरवर्षी अभ्यास करतात, त्यातून 1000 विद्यार्थी निवडली जातात. त्याच्यामुळे यश मिळो अशी इच्छा असली तरी अपयशसुद्धा येतं. परंतु यश अपयश या खेळामध्ये तुम्ही तुमची सगळ्यांनी मैत्री जमवा. आज जागतिक मैत्री दिन आहे आणि आज इथे आम्ही 2 धाग्यांनी इथे आलेलो आहोत. एक, तामगाडगे ट्रस्ट जे मोठं काम करतं आहे, त्या कामाची मध्ये आम्ही एक छोटा का असेना सहभाग नोंदवावा. आणि आम्ही जे मित्र आहोत, आम्ही मागच्या 30 वर्षापासून आम्ही सगळे मित्र आहोत आणि अडीअडचणीला एक दुसऱ्याला कायम भरोसा देणं, मदत करणं आणि एक दुसऱ्याला पुढे घेऊन जाणं हे सातत्याने करत आलो आहे. त्याच्यामुळे हा अभ्यास करताना, व्यावसायिक गोष्टी करताना मित्र नक्की जमवा, कारण की तेच तुम्हाला तुमच्या अडीअडचणींना कामात येतील. आणि तुम्हाला जर हे वाटत असेल की UPSC झाल्यावर अडचणी संपतील, तर माझ्या मते संदीपला आणि तुकारामाला ते एकदा विचारून पहा खासगीत. ते तुम्हाला सांगतील की UPSCच्या आधी अडचणी होत्या की सिलेक्शन नंतर जास्त अडचणी आहेत. आज मला लॉजिस्टिक क्षेत्रात काय संधी आहे त्याच्याबद्दल मार्गदर्शन करायला सांगितलं आहे. त्याच्या आधी मी एक गोष्टीबद्दल इथे बोलू इच्छितो, ती म्हणजे तामगाडगे ट्रस्ट करत असलेल्या कामाबद्दल, विशेषतः सिकल सेलबद्दल. तसं पाहिलं तर ह्या आजाराचं उच्चाटन करणं फारसं कठीण काम नाही. त्यासाठी सगळ्या समाजाने सगळा प्रयत्न, सर्वकष प्रयत्न केला पाहिजे. परंतु हा आजार भौगोलिकदृष्ट्या आणि सामाजिकदृष्ट्या व्याप्तीने कॉन्सन्ट्रेटेड एका विशेष भौगोलिक आणि विशेष सामाजिक लोकांमध्ये असल्यामुळे पाहिजे तेवढं लक्ष दिलं जात नाही. म्हणून संदीपने हे काम हाती घेतलंय. कोहिमामध्ये राहून
नागपूरला पोचणं हा एक 24 तासाचा प्रवास आहे. तसं पाहिलं तर एवढ्या मोठ्या पदावर पोचल्यानंतर हे सगळं करायची का गरज आहे, याचं उत्तर त्याच्या सामाजिक बांधिलकीमध्ये आहे. आणि तो आपला सगळा फावला वेळ या कामासाठी देतो. कायम सिरियसली तो यासाठी सतत प्रयत्न करत असतो. तुम्हाला सांगताना एक खाजगी गोष्ट म्हणून सांगू इच्छितो. तुकारामला जेवढं कन्व्हिन्स करणं कठीण आहे, तेवढं याला हसवणं कठीण आहे. परंतु हे काम करत असताना तो कायम हसतमुख असतो, कारण की ते त्याच्या हृदयाच्या जवळ आहे. त्याच्यामुळे आम्ही आमच्या परीने त्याला मदत करत असतो आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे की सामाजिक जाणीवेने त्याने हे जे शिवधनुष्य पेललं आहे त्याला नक्कीच यश मिळेल. आपण सगळे विद्यार्थी इथे जमले आहात. मी पहिलेच बोललो की आपल्याला प्रथम अटेम्प्टमध्येच यश मिळावं, आपण सिव्हिल सर्व्हिसमध्ये जावं. परंतु इथे बसलेल्यांपैकी कोणालाच प्रथम अटेम्प्टमध्ये यश मिळालं नव्हतं. तिसऱ्या चौथ्या अटेम्प्टमध्ये आम्ही झालो आणि आमच्याबरोबर काही लोक न झालेले पण इथे उपस्थित आहे. जो काही तुमचा संकल्प असेल 3-4 वर्षाचा, तो तुम्ही घ्यावा आणि अटेम्प्ट द्यावे. परंतु त्यानंतर ज्या वेगळ्या वेगळ्या संधी उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये तुम्ही लॉजिस्टिक क्षेत्राचा नक्की विचार करावा.
से बहुत अच्छा कार्य वो कर रहे हैं। जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, महाराष्ट्र पुलिस, महामेट्रो और महाराष्ट्र सरकार के सार्वजनिक स्वास्थ्य विभाग जैसी संस्थाओं ने अपने पत्रों में इस काम की सराहना करते हुए इसे आगे बढ़ाने का भरोसा भी दिया है। वर्ष 2047 तक सिकल सेल मुक्त भारत के राष्ट्रीय लक्ष्य को साकार करने की दिशा में विश्व स्वास्थ्य संगठन WHO और भारत सरकार की पहल के अनुरूप तामगाड़गे ट्रस्ट जांच, उपचार, जागरूकता और सामुदायिक सहभागिता के माध्यम से अपना योगदान दे रहा है। हर योगदान चाहे छोटा हो या बड़ा, किसी विद्यार्थी की शिक्षा, किसी परिवार की उम्मीद और किसी समुदाय के बेहतर भविष्य की नींव बनता है। तामगाड़गे ट्रस्ट हर व्यक्ति, हर व्यवसाय और हर संस्था को इस सेवा और बदलाव की मुहिम से जुड़ने के लिए आमंत्रित करता है। स्मृति शेष मधुकर राव, तामगाड़गे चॅरिटेबल ट्रस्ट, एक हात मदत के लिए। मी आदरणीय मुंडे सरांना विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शन आमच्या नागपूरकरांना, सर्व विद्यार्थ्यांना, उपस्थितांना करावं. आदरणीय मुंडे सर. माझ्याबद्दल बदल्या आणि माझे एवढे गुण असतील हे मला माहीत नव्हतं. मला असं वाटायला लागलं की एवढा गुणाचा मी कधी झालो हा प्रश्न मला पडला. तामगाड़गे ट्रस्ट, मंचावरील उपस्थित सर्व मान्यवर, माझे मित्र, समोर असलेले सर्व श्रोते, मला माहिती आहे की आज या कार्यक्रमाला बराच वेळ झालेला आहे. आपल्याला दुपारच्या जेवणाची वेळ नागपूरकरांची मला माहिती असल्यामुळे ती होऊन गेलेली आहे. तरी आपण इथं उपस्थित आहात त्याच्याबद्दल प्रथमतः आपले आभार. कार्यक्रमाला वेळ जास्त झाला असल्यामुळे मला खूप काही जास्त बोलता येणार नाही, परंतु इथे खूप मोठ्या प्रमाणात विद्यार्थी, पालक आणि तामगाड़गे ट्रस्टचे ट्रस्टीज, वेलविशर्स, त्यांच्यासोबत काम करणारे सर्व सहकारी इथे आहेत. प्रथमतः तामगाड़गे ट्रस्टच्या वतीनं जे काम चालतं आहे, विशेष करून ज्या क्षेत्रामध्ये ते काम करत आहे, म्हणजे भौगोलिक आणि सामाजिक ज्यांच्यावरती जास्त परिणाम होतो, सिकल सेल या क्षेत्रामध्ये खूप दुर्लक्षित असं क्षेत्र असतानाही त्याच्यामध्ये उल्लेखनीय काम करतात. त्याच्यामुळे प्रथमतः आपण सर्वांनी त्यांचं अभिनंदन करणं गरजेचं आहे. सिकल सेलमध्ये काम करत असताना तामगाड़गे ट्रस्टचा माझा प्रथमतः जो संबंध आला तो मी हेल्थ कमिशनर असताना त्यावेळेस त्याचे इंटरॅक्शन झालं होतं आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कसं काम करायचं याच्यावरती थोड्या प्रमाणात चर्चा झाली होती. परंतु ॲज युजल 59व्या दिवशी बदली झाल्यानंतर मला काय त्यांच्यापुढं काही काम करता आलं नाही. त्यानंतर त्यांचं काम चालू झालं, आमच्या इंटरॅक्शन होत असते अधूनमधून, कसं काम वाढवता येईल, शासनाची मदत कशी भेटेल, CSRच्या माध्यमातून किंवा कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या माध्यमातून आपण कसं पुढं जाऊ याच्यावरती साधक बाधक आमची चर्चा होत असते. उन्मेष JNPAचा चेअरमन असताना खूप मोठ्या प्रमाणात ते मदत करू शकला. आमचे मित्र सौरभ आहेत, अनुज आहेत, हेही मदत करत असतात. आपल्यालाही ज्या ज्या ठिकाणी जेवढं शक्य आहे त्या ठिकाणी आपण जर मदत केली तर सिकल सेल अनेमिया याच्यापासून ज्यांना त्रास आहे त्यांना, त्यांच्या पाल्यांना खूप मोठ्या प्रमाणात ही मदत होऊ शकते आणि ते बहुमूल्य काम आपल्या हातून होऊ शकतं. त्यासाठी आपण याच्यामध्ये सहभागी नोंदवावा असं मी आवाहन करतो. हे करत असताना त्याचबरोबर विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देणं असेल, लायब्ररी चालवणं असेल, त्यांच्यामध्ये चांगले गुण निर्माण करण्यासाठी, संधी निर्माण करण्यासाठी त्यांची मदत करणं असेल, हे सुद्धा उल्लेखनीय काम तामगाड़गे ट्रस्टमार्फत होतं. त्यासाठी सुद्धा आपण त्यांना मनापासून धन्यवाद दिले पाहिजेत. आणि आज जसं माझा नेहमीच परिचय करून दिला जातो, नियमाच्या बाहेर जायचं नाही आहे, म्हणून मला आज नियम घालून दिलेला आहे की आज फक्त मुलांना करिअरच्या दृष्टिकोनातून गायडन्स करायचं, बाकी काही बोलायचं नाही. आता ह्या नियमाचं पालन, करिअरच्या गायडन्स करायचं म्हटल्यानंतर मला असं वाटतं की 20-25 वर्ष झाल्यानंतर करिअरवरती बोलायला आपल्याला काय अधिकार आहे असं मला काही बिलकुल वाटत नाही. कारण या 20-25 वर्षामध्ये पुलाखालून एवढं पाणी वाहिलेलं आहे की आमच्या काळात असं म्हणायची जी वेळ आलेली आहे. कारण त्या काळात आम्हाला एखाद्या पुस्तकाचा रेफरन्स जर घ्यायचा असेल तर अगोदर शिक्षक किंवा प्रोफेसर शोधावं लागायचे. त्यांना विचारायला लागायचं की ह्या विषयावरचं पुस्तक कोणतं आहे,
ते लेखक कोणते आहे, मग त्याच्यातलं चांगलं कोणतं, आणि ते झाल्यानंतर हे कुठे भेटेल, म्हणजे मार्केटमध्ये भेटेल, लायब्ररीत भेटेल, इथल्या लायब्ररीत भेटेल का दुसऱ्या कुठलं भेटेल, अशा प्रकारची वेळ आमच्या सर्वांच्या काळामध्ये त्यावेळेस होती. आणि आज आपण 21व्या शतकामध्ये ज्यावेळेस वागतो, AI रेव्होल्युशन ज्याला म्हणतो, मशीन लर्निंग ज्याला म्हणतो, त्यावेळेस पुस्तकं शोधणे तर सोडा, ज्ञानसुद्धा तुम्हाला शोधावं लागत नाही, कारण ते तुमच्या खिशात मोबाईलमध्ये अवेलेबल आहे. आणि अशा युगामध्ये आपण ज्यावेळेस वावरत असतो त्यावेळेस त्या युगामधली चॅलेंजेस आमच्या वेळेसची असणारी चॅलेंज याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक असतो. आणि इथून पुढे जे विद्यार्थी आता 10वीला असतील, 12वीला असतील, ग्रॅज्युएशनला असतील, 3-4 वर्षामध्ये पुढची पायरी ज्यावेळेस चढाल त्यावेळेस आजचा काळ आणि पुढच्या काळामध्ये परत जमीन आसमानचा फरक पडलेला असेल. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये तंत्रज्ञानाने बदल केलेला आहे. त्याचा अंगीकार आपल्याला करावा लागेल. आणि फक्त अंगीकार करून चालणार नाही, तर हे तंत्रज्ञान कोणत्या दिशेनं चाललं आहे, त्याचा स्पीड किती आहे, आपण ज्यावेळेस ग्रॅज्युएट होऊ त्यावेळेस त्याची परिस्थिती काय असेल, समाजामधल्या गरजा काय असतील, इंडस्ट्रीची रिक्वायरमेंट काय असेल, कोणत्या प्रकारचे जॉब्स असतील, या सर्वांच्या गोष्टीचा आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. आणि म्हणून काल मी अमरावतीला संवाद तरुणाई ह्या कार्यक्रमात गेलो होतो. त्यावेळेससुद्धा या विषयावर थोडक्यात बोललो होतो. थोडक्यात तो रेफरन्स असा आहे की ज्ञान आपल्या खिशात आहे. ज्ञान शोधण्यासाठी आपल्याला बाहेर जाण्याची गरज नाही आहे. डिजिटल युग आहे. आपल्याला अनेक वेळेस बोललं जातं की मोबाईलच्या बाहेर आपण निघत नाही. डिजिटल युगामध्ये आता मोबाईल सोडणं अशक्य आहे, किंवा डिजिटल युगातून बाहेर येणं अशक्य आहे. कारण जी परिस्थिती आपल्यावरती आहे, सर्व गोष्टी जर त्याच्यात अवेलेबल असतील, इझिली अवेलेबल असतील, तर त्याचा वापर केलाच पाहिजे. प्रश्न मोबाईल वापरायचा किंवा नाही हा नाही आहे. डिजिटल युगातून बाहेर पडायचं किंवा नाही हाही नाही आहे. प्रश्न हा मोबाईलने आपल्याला वापरायचं की आपण मोबाईल वापरायचं हा आहे. आज गरज त्याच्यावरती आहे. AIचा वापर करा, मशीन लर्निंगचा करा, व्हॉट्सअपचा करा, पण ते करताना जो वापर करतोय तो योग्य करतोय का अयोग्य करतोय, मी करतोय का मोबाईल माझ्याकडून करून घेतोय, जे आपण फॉरवर्ड करतोय ते फॉरवर्ड करताना त्याचे परिणाम काय होतील याचा तरी विचार करतोय का, हाही आपण विचार करावा लागेल. आणि म्हणून तुम्हाला फक्त आता ज्ञान मिळवायचं नाही, जे की आमच्या वेळेस आपल्याला ज्ञान भेटण्यासाठी आपण प्रयत्न करायचं, ते तुमच्या हातात आहे, खिशात आहे, घरात आहे, टॅबलेटमध्ये आहे. त्यासाठी तुम्हाला इकडे तिकडे भटकण्याची गरज नाही. गरज आज आहे आपल्याला ह्या ज्ञानापासून विवेकापर्यंतची पायरी चढण्याची. तो विवेक काय आहे हे शोधण्याची. नॉलेज भेटेल तुम्हाला, टेक्निशियन्स भेटतील, स्मार्टफोन भेटतील, निर्णय क्षमता कुठून भेटणार आहे. आणि ती निर्णय क्षमता जर आपल्यामध्ये आणायची असेल तर ह्या ज्ञानाचा वापर विवेकामध्ये करायला आपण शिकलं पाहिजे. तो विवेक आपल्यामध्ये जागृत केला पाहिजे. आणि त्यासाठी चौकस बुद्धी, प्रत्येक गोष्टीला क्वेश्चन करणं, ही कला, ही ज्ञान, ही स्किल, हे स्किल आपल्याला अवगत करावं लागेल. 381 स्वास्थ्य शिविर, 32,348 से अधिक लोगों की स्क्रीनिंग, 29,276 बच्चों की स्वास्थ्य जांच. ये केवल आंकड़े नहीं हैं, ये उन हजारों परिवारों की कहानियां हैं जिनके जीवन को समय पर जांच, उपचार और सही मार्गदर्शन ने नई उम्मीद दी. इन्हीं बच्चों में कई ऐसे भी हैं जो सिकल सेल बीमारी से संघर्ष करते हुए भी आगे बढ़ने का सपना देखते हैं, लेकिन 12वीं के बाद बीमारी का उपचार, लगातार होने वाला खर्च और आर्थिक कठिनाइयाँ उच्च शिक्षा की राह में सबसे बड़ी चुनौती बन जाती है. हमारा मानना है कि किसी भी विद्यार्थी का भविष्य उसकी बीमारी या आर्थिक स्थिति से तय नहीं होना चाहिए. हर होनहार विद्यार्थी को अपने सपनों तक पहुंचने का समान अवसर मिलना चाहिए. इसी उद्देश्य से स्मृति शेष मधुकर राव तामगाड़गे चैरिटेबल ट्रस्ट ने रखी है एक उज्जवल भविष्य की नींव. अथर्व शैक्षणिक शिष्यवृत्ति 2026 से 27. अथर्व सिद्धार्थ गायकवाड़ का जन्म 5 जून 2015 को नागपुर में हुआ था. 11 दिसंबर 2025 को कैंसर के कारण उनका असमय निधन हो गया. अथर्व अब हमारे बीच नहीं है, लेकिन उनकी यादें हमेशा हमारे दिलों में रहेंगी. उनकी स्मृति को जीवंत रखने और उनके नाम से किसी और बच्चे के सपनों को नई उड़ान देने के उद्देश्य से
स्मृतिशेष मधुकर राव तामगाडगे ट्रस्ट ने अथर्व शैक्षणिक शिष्यवृत्ति की शुरुआत की है। यह शिष्यवृत्ति 12वीं उत्तीर्ण सिकल सेल पीड़ित विद्यार्थियों के लिए समर्पित है, जिसका संकल्प है प्रतिवर्ष सिकल सेल पीड़ित छात्र एवं छात्राओं को शिक्षा के लिए आर्थिक सहयोग प्रदान करना, ताकि कोई भी सपना सिर्फ परिस्थितियों की वजह से अधूरा न रह जाए। आइए इस पहल का हिस्सा बने, ताकि हर सिकल सेल पीड़ित विद्यार्थी को उच्च शिक्षा का समान अवसर मिल सके, क्योंकि शिक्षा केवल एक अवसर नहीं बल्कि एक बेहतर भविष्य की शुरुआत है। इथे जो हा सन्मान दिलेला आहे तामगाडगे ट्रस्टद्वारे, त्यांचे मी खूप मनापासून हार्दिक आभार मानते। पण त्याच्या मागे जी माझे प्रेरणास्थान होते ते माझे मिस्टर संपत रामटेके, ज्यांनी हे कामाची सुरुवात केली सिकल सेलच्या। ज्या वेळेला 90sमध्ये जेव्हा कोणाला सिकल सेलविषयी माहिती नव्हतं किंवा सिकल सेल हा समाजासमोर आलेला सुद्धा नव्हता, त्या काळामध्ये त्यांनी हे माझ्या मुलाला सिकल सेल असल्यामुळे त्यांनी हे पाऊल उचलून त्या क्षेत्रामध्ये काम करण्याची तयारी केली। त्यांनी आपली एक सोसायटी स्थापन करून त्याद्वारे सिकल सेलच्या रुग्णांसाठी काम करणं सुरू केलं। त्यांच्यासोबत काही डॉक्टर मंडळी, काही टेक्निशियन्स घेऊन, जसं आज तामगाडे सर ट्रस्ट जे काम म्हणजे ग्राउंड लेवलवर करतात त्याप्रमाणे त्यांनी ते काम सुरू केलं। त्यांच्या माध्यमातून सिकल सेल रुग्णांना बऱ्याचशा आणि सरकारच्या सहकार्याने बऱ्याचशा सुविधा त्यांना उपलब्ध करून दिल्या आहेत। बहुतेक लोकांना माहिती असेल कदाचित किंवा नसेल, तर मी सांगू इच्छिते की त्यांनी त्यावेळेला ज्या वेळेला सिकल सेल कामामध्ये त्यांनी म्हणजे हात घातलेला किंवा गेलेले, त्यावेळेला आपण बघितलं की प्रत्येक हे गरीब रुग्ण असतात, गरिबांमध्ये ते ट्रायबलमध्ये असतात, जे पैसा खर्च करू शकत नाही, वेळेवर ब्लड मिळू शकत नाही किंवा ब्लड घेऊ शकत नाही। अशा वेळेला त्यांनी त्या सरकारच्या माध्यमातून त्या पेशंटला फ्री ब्लड मिळावं यासाठी प्रयत्न केले आणि सरकारने ते मान्य सुद्धा केलं। त्यातल्या त्यात त्यांना फ्री ट्रीटमेंट मिळावी, त्यांना सगळ्या म्हणजे फॅसिलिटीज मिळाव्या यासाठी सुद्धा त्यांनी बरेचसे प्रयत्न केले। त्यानंतर त्यांनी 2016मध्ये त्यांनी दिव्यांगमध्ये सामील व्हावं, कारण की हा सिकल सेल वरून जरी दिसत नसला तरी सुद्धा त्यांचे अंतर्गत जे ऑर्गन असतात ते खूप डॅमेज झालेले असतात आणि त्यांना भयंकर त्रास होत असतो। तर त्यांनाही दिव्यांगाप्रमाणे त्यांनाही काही फॅसिलिटीज मिळायला पाहिजे म्हणून त्यांनी त्यामध्ये समाविष्ट केलं आणि या सगळ्या कामासाठी त्यांच्या कामाची दखल घेऊन भारत सरकारने त्यांना 2018मध्ये पद्मश्री पुरस्कारांनी सन्मानित केलं त्याबद्दल, आणि ते आमचे प्रेरणास्थान आहेत। तर त्यांचा हा जो मला आज सन्मान दिलेला आहे। सर्वप्रथम सर्वांना मैत्री दिनाच्या शुभेच्छा। लहान असो की मोठा मैत्री करायची, मुका जनावर असो की माणूस मैत्री करायची, बघा कशी जवळीक साधते। आज आपण एवढ्या मोठ्या मान्यवरांसोबत आपण आज मैत्री केलेली आहे। अथर्व गायकवाड माझा मुलगा, मला अभिमान वाटतोय की तो नसताना पण आज त्याचं नाव तामगाडगे ट्रस्टतर्फे अजरामर झालं आहे। थँक्यू तामगाडगे ट्रस्ट। आयुष्य कमी असावं पण खूप छान असावं, आपण असो नसो कुठेतरी आपलं नाव असावं, असं काहीतरी कार्य करावं। आमच्या गायकवाड साहेबांचं कार्य एवढं मोठं आहे की
त्यांचं कार्य पाहून माझ्या मुलाच्या नावाने आज शिष्यवृत्ती प्रदान करण्याचं कार्य इथे होत आहे. त्याबद्दल मी माझ्या साहेबांचे पण खूप खूप अभिनंदन करते आणि त्यांना पण थँक्यू बोलते. आणि समस्त तुम्ही इथे उपस्थित झालात या कार्यक्रमासाठी, एवढा अमूल्य वेळ दिलात, त्यासाठी तुम्हा सर्वांचे धन्यवाद देते. आणि विशेषतः एवढे अमूल्य मान्यवर आपल्याला इथे लाभले, त्यांचा खूप महत्त्वाचा क्षणाचा वेळ खूप महत्त्वाचा असतो. त्यांनी तो वेळ देखील इथे दिलेला आहे. या चिमूक लेन्ससाठी त्यांचे देखील मी मनापासून एक आई म्हणून खूप खूप आभार व्यक्त करते. या शिष्यवृत्ती वाटपामध्ये महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून जे गरीब, होतकरू आणि सिकलसेलग्रस्त मुलं मुली आहेत त्यांना ही तामगाडगे ट्रस्टतर्फे शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येत आहे आणि आपण त्याचे सर्व साक्षीदार आहात. या सर्व कार्याला मार्गदर्शन, सहकार्य आणि त्याला पुढे घेऊन जाण्यासाठी ज्यांचं अमूल्य असं मार्गदर्शन या ट्रस्टला लाभलेलं आहे आणि ज्यांच्या मार्फत हे ट्रस्ट त्यांच्या मार्गदर्शनामध्ये संपूर्ण राज्यात आणि देशभर कार्य करत आहे, असे आदरणीय संदीप मधुकरजी तामगाडगे साहेब, जे IPS आहेत, 2001 बॅचचे, सैनिकी बाणा असलेले, कारण सैनिकी स्कूलचे विद्यार्थी, वडीलही सैन्यामध्ये असल्यामुळे त्यांच्या मनामध्ये देशाप्रती आणि समाजाप्रती जी भावना निर्माण झाली, त्यातूनच त्यांनी या सेवेमध्ये ते आलेत. त्यांनी आपल्या घरी त्यांचं स्वतःचं घर या अभ्यासिकेच्या हेडक्वार्टरसाठी दिलेलं होतं. आजही त्या ठिकाणी अभ्यासिका आहे. अशा अनेक अभ्यासिकेला ते मदत करतात, विविध विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात आणि फारच कमी लोक असं आहेत की जे इतक्या मोठ्या पदावर असून, प्रशासन असून, समाजाप्रती त्यांचं जे कमिटमेंट आहे ते पुढे येऊन कार्य करतात. असंच एक व्यक्तिमत्व आपल्याला या ठिकाणी आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला लाभलेलं आहे. आदरणीय या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय तामगाडगे सर यांना मैं विनंती करतो कि त्यांनी या ठिकाणी मार्गदर्शन करा. मैं अपनी के नागामिज एक बार कथा करी दी बोले मन से अपनी आई के ना आम लोग आज इमान दुख करी के ना आईसे ये तो कारण अपने के धन्यवाद जनाई दी है और अपनी आईसे सब आम लगा कार्यक्रम तो निजर लैंग्वेज तो कथा करी थकिस अपनी तो बुझीसे ना बुझाने अलग तो बुझे ये तो कारण भी हले भी अपनी इमान देर थकी के ना आसे मैं आम लगा आम्मा साइड पड़ा आम लगा ये किमान साथी खाना से तो साइड पड़ा अपनी सबके धन्यवाद जनाई दी है. थैंक यू सो मच. तर बाकी आज जर तुम्ही एक बघितलं आजचा जो कार्यक्रम होता, मला खूप लोक विचारतात की स्कॉलरशिप देताना तुम्ही कार्यक्रम का घेता. म्हणजे स्कॉलरशिप हे पोरींच्या अकाउंट्समध्येही आपण ट्रान्सफर करू शकतो. आम्ही दरवर्षी तसं करायचा पण प्रयत्न करतो. पण विषय असा असतो की त्यासोबतच जर विद्यार्थ्यांचं आणि लोकांचं जर मार्गदर्शन होऊ शकत असेल वेगळ्या वेगळ्या विषयांमध्ये आणि तुमचा वेगळे समाजातल्या वेगळ्या वेगळ्या स्तरावरती आणि वेगळ्या वेगळ्या विषयांसोबत जे जुडलेले लोक आहेत त्यांचा जर एक संवाद घडू शकलो तर ते तशा आम्ही अपॉर्च्युनिटी शोधत असतो. आणि आज पण जे तुम्ही बघत असाल मंचावरती जे मान्यवर आहेत हे वेगळ्या वेगळ्या फील्डवरचे आहेत आणि ऑफकोर्स मी त्यांना रिक्वेस्ट केली होती आणि त्यांनी फॉलो पण केल्यात. त्यांनी फक्त सिव्हिल सर्व्हिसेसबद्दल किंवा गव्हर्नमेंट सर्व्हिसबद्दल न बोलता त्यांनी आपापल्या विषयांबद्दल बोललेले आहेत. मुद्दा हा होता की विद्यार्थ्यांना सरकारी नोकऱ्या सोडून बाकीचे जे दुसरे फील्ड्स आहेत त्याबद्दल काय अपॉर्च्युनिटीज आहेत ते एकदा जाणीव करून देणं. तर तुम्ही बघितलं असाल अकॅडेमिक्स रिप्रेझेंट करतायत, बँकिंग रिप्रेझेंट करतायत सचिन दादा, लॉजिस्टिक्सबद्दल उन्मेष भाऊ बोललेत, तुकाराम सर वेगळ्या वेगळ्या विषयांबद्दल आणि इन जनरल त्यांचं खूपच असं फिलॉसॉफिकल आणि वे ऑफ लाईफ, प्रॅक्टिकल वे ऑफ लाईफ होतं बघायचा. धनंजय सर हायर एज्युकेशन आणि सिव्हिल सर्व्हिसेसबद्दल बोललेत. तर आमचा प्रयत्न तो असतो की एकदा सगळ्यांसोबत जुळून मार्गदर्शन कसं होऊ शकतं सिकल. आणि दुसरा आय विल बी व्हेरी ऑनेस्ट विथ यू, अजून एक रिझन हा असतो आमचा म्हणजे ॲटलिस्ट तामगाडगे ट्रस्टचा की सिकल सेल ॲनिमिया आहे. जया रामटेके मॅडम पण बोलल्या, संपत रामटेके सरांचं काम
सिकल सेल ॲनिमियामध्ये भारतामध्ये सर्वात मोठं काम आहे. त्यांनी जेवढे एफर्ट्स केले, त्यांचे जेवढे प्रयत्न आहेत सिकल सेल ॲनिमियाला पॉलिसी लेवलवरती, गव्हर्नमेंट लेवलवरती आणि सोशल लेवलवरती फक्त एक संवाद व्हावा, लोकांना जाणीव व्हावी सिकल सेल ॲनिमिया नावाचा प्रकार काय आहे आणि किती मोठ्या प्रमाणात लोकांना हे अफेक्ट करतं. त्यांचं जे कार्य आहे आणि ज्या कार्यासाठी भारत सरकारने त्यांना पद्मश्री सन्मानित केलेलं आहे, त्या कार्यावरती आम्ही समोर जायचा एक छोटासा प्रयत्न आम्ही करत आहोत आणि त्यांच्या आशीर्वादाने आम्ही नेहमीच तुमच्या मार्गदर्शनाकडे बघत राहू. रामटेके मॅडम सरांसर आम्हाला नेहमीच मार्गदर्शन करत असतील, जरी सर नसली तरी. तर एक कार्यक्रम घ्यायचा उद्देश तो पण असतो की या देशामध्ये जिथे उन्मेषजी पण बोलले, भौगोलिक आणि सामाजिक परिस्थितीप्रमाणे सिकल सेल ॲनिमिया हा जो अनुवांशिक रोग आहे, हा मध्य भारत गुजरातपासून ओरिसापर्यंत साधारणतः 3 ते 3.5 कोटी लोकांचे मध्ये कॅरियर्स आहेत आणि बऱ्या प्रमाणात 20 ते 25 लाख लोक पेशंट्स आहेत. दुर्दैवाची गोष्ट ही आहे की ज्या समाजामध्ये, ज्या कम्युनिटीजमध्ये, ज्या ट्राईब्समध्ये ही अनुवांशिक रोग आहे, तिथे अजूनही अवेअरनेस नाही आहे. अवेअरनेस असलं तरी बोलत नाही आहे, चर्चाही करत नाहीत आपण या विषयामध्ये. 2020मध्ये मला आठवतं आहे, वर्ल्ड सिकल सेल डेच्या दिवशी मी एक फेसबुकवरती इंटरव्ह्यू केला होता आणि मी सांगितलं होतं की मी स्वतः एक सिकल सेल कॅरियर आहे आणि मी जीन कॅरी करतो. मी सिनियर अधिकारी पण आहे, नागालँडला राहतो, पण त्याच्याने मला काही त्रास होत नाही आणि मला याच्याबद्दल काही टॅबू वाटत नाही किंवा लाज वाटत नाही आहे की मी सिकल सेलचा कॅरियर आहे. आणि जेव्हापर्यंत आपण या विषयाबद्दल बोलणार नाही तेव्हापर्यंत लोकांना कळणार नाही. आणि आधीचे बरेचसे वक्ते पण बोलले, पण 2-4 छोट्या गोष्टी आहेत. आपण लग्न करतो, लग्नाच्या आधी आपण फॅमिली बघतो, मुलगा बघतो, मुलगी बघतो, पत्रिकाही बघतो कधी कधी, पण ब्लड टेस्ट आपण करत नाही. का करत नाही ते मला कळत नाही आहे. हां, अच्छा, हां, तुकाराम आता स्वतः ब्लड टेस्ट केली त्यांनी. हे सिकल तुकारामचं लग्न झालेलं आहे म्हणतात, बट ठीक आहे. म्हणजे तुकारामनी केलं आणि मला वाटतं आता हे एक मेसेज द्यायला पाहिजे, चांगला सोशल मेसेज द्यायला पाहिजे की एक लग्नाच्या आधी मला वाटतं हे प्रत्येक पालकाचं काम आहे. त्यांनी आपल्या मुलाचं मुलीचं ब्लड टेस्ट करणं गरजेचं आहे. आणि जर दोन्ही सिकल सेल कॅरियर असतील किंवा पेशंट असेल तर प्रयत्न करून ते लग्न नाही करावं. आणि लग्न केल्यानंतरही जर 2 पेशंट्सने लग्न केलं असेल आणि त्यांना होणाऱ्या बाळाला पण सिकल सेल होण्याचे चान्सेस असावी, तर त्या मुलाला किंवा मुलीला जन्म न देणं. कारण माझ्या घरी मी बघितले सिकल सेल होणारे त्रास त्या व्यक्तीला आणि पूर्ण परिवाराला. असेच असंख्य आता मागच्या 8-10 वर्षापासून जे तामगाडगे ट्रस्ट कामं करतो आहेत, आम्ही जवळपास 40,000 टेस्टिंग केलेल्या आहेत. शहरात तरी खूप गोष्टी उपलब्ध आहेत, गावाकडे ट्रायबल एरियामध्ये खूपच बिकट परिस्थिती आहे. आणि माझा आणि तुकाराम साहेबांचं म्हणजे ऑफकोर्स आम्ही एकमेकांना ओळखतो बऱ्याच वर्षापासून, पण घनिष्ठ संबंध त्यावेळी आले ज्यावेळी तुकारामजी पण बोलले की ते ज्यावेळी हेल्थ कमिशनर होते आणि नंतर सेक्रेटरी दिव्यांग विभाग होते. मी त्यांना जाऊन सांगितलं, समजवलं की राईट टू पर्सन्स विथ डिसेबिलिटीज ॲक्ट, जे डोळ्यानं दिसतं विकलांगता, कुणाला हात नाही आहे, पाय नाही आहे, कुणी आंधळा आहे, ते दिसतं की याला विकलांगता आहे, डिसेबिलिटी आहे. पण जे रक्तात आहे, जे शरीराच्या अंगात विकलांगता आहे, त्याला काय करावं? थॅलेसिमिया, सिकल सेल ॲनिमिया, ते वरून असं दिसतं की तो परफेक्टली नॉर्मल ह्युमन बिईंग आहे. हिमोग्लोबिन किती असतं? 3, 4, 5, त्यापेक्षा जास्त नसतं. मग ब्लड ट्रान्सफ्युजन आलं, बाकीच्या गोष्टी आल्या. आणि मुंडे साहेब, मी तुम्हाला या मंचावरनं खरंच धन्यवाद सांगावंसं वाटतं तुम्हाला. तुम्ही खूप मोठं काम केलं आहे याच्यामध्ये. म्हणजे मला आठवतं, मी ज्यावेळी यांना सिकल सेलबद्दलचे प्रॉब्लेम्स सांगितले, सिकल सेल ॲनिमियाबद्दलची मी त्यांना म्हणजे क्रिटिकॅलिटी सांगितली, दुसऱ्या दिवशीपासून त्यांनी 1 आठवडा स्वतः अभ्यास केला या विषयावरती. सिकल सेल म्हणजे काय, त्याच्याने होणारे प्रॉब्लेम्स काय, स्वतः अभ्यास केला. राईट टू पर्सन्स विथ डिसेबिलिटीज ॲक्टचा अभ्यास केला, UDID कार्डबद्दल अभ्यास केला आणि शासनातर्फे, केंद्र शासन किंवा स्टेट गव्हर्नमेंट जेवढे कार्यक्रम होते ते कार्यक्रम इम्प्लिमेंट करायला धडाडीने कामं सुरू केली. नमस्कार आणि सस्नेह जय भीम. स्मृतिशेष मधुकरराव तामगाडगे चॅरिटेबल ट्रस्ट यांच्याद्वारे आयोजित स्कॉलरशिप वितरण आणि सिकल सेल्स जनजागृती या प्रोग्रामला सगळे आपण आले, त्याच्याबद्दल आम्ही
आपण सगळ्यांचे आभारी आहे आणि ती आभार मानण्याची जबाबदारी ट्रस्टच्या मार्फत मी करतो आहे, स्वप्नील निखाडे. आजचा हा सोहळा केवळ शिष्यवृत्ती वाटपाचा नव्हता, तर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जिवंत जागरच होता. मुलींच्या हाती पुस्तके देऊन ज्या शिक्षणाचा पाया सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबांनी रचला आणि शिक्षित व्हा, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मूलमंत्र बाबासाहेबांनी दिला. याच विचारांवर चालत स्मृतिशेष तामगाडगे चॅरिटेबल ट्रस्ट मागच्या 9 वर्षापासून निष्ठेने ज्ञानाची ज्योत सगळीकडे जळवत आहे. मित्रांनो, आपणास सांगायचं म्हणजे विद्यार्थ्याच्या अभ्यासाला आणि जिद्दीला प्रेरणा देत जगद्गुरू संत तुकाराम महाराज अत्यंत सुंदर असं सांगतात की असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास. आणि याच अभ्यासाच्या जोरावर ध्येय गाठण्याबद्दल कवी कुसुमाग्रज म्हणतात, अनंत अमुची ध्येय शक्ती, अनंत अमुची आशा, किनारा कोणाला मिळाला कोणाला नाही, परी पसरले पंख ज्यांनी त्यांना मिळाले आकाश. आज हा ट्रस्ट सिकलसेसग्रस्त आणि गरजू विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना तेच पंख देण्याचे काम पूर्णत्वास आणत आहे. जेव्हा समाजात अशा प्रकारच्या गरजू मुलांवर दुःखाचं फुंकर घालण्याची वेळ येते, तेव्हा मला अजीम शायर मुनव्वर राणा यांच्या काही ओळी आठवतात कि किसी के जख्म पे चाहत से पट्टी कौन बांधेगा, अगर बहनें ही नहीं रहेंगी तो राखी कौन बांधेगा, हमारी बैठकों में आपका आना जरूरी है, अगर जो आप ना होगे तो पगड़ी कौन बांधेगा, पगड़ी कौन बांधेगा. खरोखरच या विद्यार्थ्यांच्या दुःखावर प्रेमाची आणि मदतीची पट्टी बांधण्याचे कार्य हे ट्रस्टच्या मार्फत होत आहे. आणि त्याचप्रमाणे आपण सगळे लोक या आमच्या कार्यक्रमाला विश्वासाची आणि सामाजिक बांधिलकीची जपणूक करून आम्हाला पगडी बांधायचं काम करत आहे. तर मंचावर उपस्थित असलेले सगळे डिग्निटरीज या सगळ्यांचं मी आभार मानतो की ते वेळातून वेळ काढून या कार्यक्रमाला आले. त्याचप्रमाणे नागपूरचे सगळी जे जनता आहे ते सगळे आमच्या या कार्याला जपण्यासाठी इथे उपस्थित झाले. त्यासाठी मी सगळ्यांचा खूप खूप आभारी आहे. सर्वांना जय भीम.